दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद. दिल्ली पोलिसांचा निर्णय. 13 नोव्हेंबर पर्यंत लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद. मोहम्मद ओमरच्या दोघा भावांना उचललं. दिल्ली पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद ओमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध. स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू. दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास. लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी. स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर ओमर. गाडीत मास्क लावून बसला होता. फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर ओमर. दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे. दिल्ली स्फोटाच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सापडले. दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद. सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र. तपास यंत्रणांना संशय. फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनाला अटक. जैशमध्ये भारतीय महिलांची भरती करण्याची होती जबाबदारी. जैशच्या भारतातील महिला शाखेची जबाबदारी शाहीनाकडे. तपास यंत्रणा सतर्क. एनआयए तपास यंत्रणेकडून घटनास्थळाची नाकेबंदी. दिल्लीत एकापेक्षा अधिक स्फोट. आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित. लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजे बंद. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचा निर्णय. स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली. स्फोटात 8 जणांचा मृत्यू. डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाते. दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही समोर. लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला. स्फोटानंतर नागरिकांची धावपळ. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर. मुंबईसह पुण्यातही हाय अलर्ट. दिल्लीसह मुंबई पुण्यातही हाय अलर्ट जारी. तपास यंत्रणांकडून शोध मोहीम सुरू. नवी मुंबईतही हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज. सर्व प्रमुख चौकात पोलिसांची नाकाबंदी. एपीएमसी मार्केट परिसरात जाणाऱ्या वाहनांची तपासणी. दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर. शिर्डी पोलिसांकडून वाहनांची तपासणी. दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते. मंदिरातील प्रसादात किंवा जलवाहिन्यांमध्ये रायसिन मिळवण्याचा डाव. गुजरात एटीएसकडून डॉक्टरसह 2 अतिरेकी अटकेत. शस्त्रसाठा. रायसिन विष बनवण्याची सामग्री जप्त. जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती. गुजरात दहशतविरोधी पथकाची कारवाई. केंद्रीय गृहमंत्री ऍक्शन मोडमध्ये. दिल्ली स्फोटातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस. अपघातात 30च्या वर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. विजयकुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. जसलोक रुग्णालयात सुरू होते उपचार. बालाजीच्या प्रसादात कोट्यवधींची भेसळ. 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर. तिरुपतीच्या मंदिर व्यवस्थापनावरील प्रश्नचिन्ह सिद्ध. एसआयटीच्या तपासात काँग्रेस कार्यकाळातील घोटाळा उघड. रद्दीतून केंद्र सरकारची 800 कोटींची कमाई. कचरा, जुनी कागदपत्र, निरुपयोगी वस्तू विकल्या. मागील 5 वर्षात सरकारनं कमावले 4100 कोटी. भाऊ आपल्याच आमदार भावाला आव्हान देणार. आमदार संदीप क्षीरसागरांचे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भावाला भावाचं आव्हान.